माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथे असलेल्या जय महेश सहकारी साखर कारखान्यातून निघणाऱ्या ईटीपीच्या दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना नाहक शारीरिक त्रास सहन करावा लागत असून कारखान्यांमध्ये दररोज अनेक मोठमोठे वाहन घरात आडगाव येथून ये जा करत असल्याने रस्ते देखील खराब झाले आहेत। याचबरोबर जय महेश कारखान्याकडून निघणाऱ्या काजळीने हवा प्रदूषित होत असून यामुळे परिसरातील नागरिकांच्या श्वसन प्रक्रियेवर परिणाम होऊन शारीरिक व्याधीला सामोरे जावे लागत असल्याने लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्याच आरोग्याचा गंभीर प्रश्न भेडसावत आहे। त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय खरात आडगाव यांनी वेळोवेळी जय महेश सहकारी कारखान्यांना पत्र व्यवहार करून सुद्धा त्या पत्राचे दखल न घेतल्यामुळे येत्या 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मौजे खरात आडगाव ग्रामपंचायतच्या वतीने जय महेश सहकारी साखर कारखान्याचा ऊस वजन काटा बेमुदत बंद ठेवून उपोषण करण्याचा इशारा खरात आडगावच्या ग्रामपंचायतने त्यांच्या लेटर पॅडवरती जय महेश कारखान्याला इशारा दिला आहे। याची कारखान्याने गंभीरपूर्वक दखल न घेतल्यास याचे तीव्र प्रतिसाद उमटतील व हे सर्व जबाबदारी जय महेश सहकारी साखर कारखान्याचे असेल असे यावेळी घरात आडगाव ग्रामपंचायतच्या वतीने कळवण्यात आले आहे। बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या पंकजा गोपीनाथराव मुंडे या राज्याच्या पर्यावरण मंत्री असून देखील बीड जिल्ह्यातील नागरिकांना दूषित प्रदूषणाच्या वातावरणामध्ये वावरावे लागत असल्याने व नागरिकांच्या लहान मुलांपासून ते थेट वृद्धांपर्यंत अनेक व्याधींनी ग्रासले असून याची गांभीर्याने पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे दखल घेतील का हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। पर्यावरणाचे प्रशासकीय अधिकारी याकडे कानाडोळा तर करत नाहीत ना असा प्रश्न उपस्थित होत आहे। साखर कारखाना म्हणजेच जय महेश साखर कारखाना, या साखर कारखान्यातून जे केमिकलयुक्त पाणी निघतं आहे आणि त्याचा व्यवस्थित निपटारा होत नसल्याने खरात आडगावच्या ग्रामपंचायतनं आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, उपोषणाचा इशारा दिलेला आहे। आपण आता सध्या माजलगाव तालुक्यातील खरात आडगाव या शिवारामध्ये उभे आहोत आणि जे जय महेश साखर कारखाना जो आहे याच बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या ठिकाणाहून निघणारं केमिकलयुक्त रोज लाखो लिटरचं पाणी, या पाण्यानं आजूबाजूचा परिसर हा खराब झालेला आहे। ते घाण पाण्यामुळे होणारा त्रास आणि दुर्गंधी यामुळे येथील नागरिक पूर्णपणे यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। आपण संबंधितांशीच बोलणार आहोत आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। नेमकं काय म्हणणं आहे तुमचं आणि काय सांगाल तुम्ही? म्हणणं आमचं आहे असं की कित्येक वेळा आम्ही निवेदन दिले, आयुक्तालयाला दिलं, आता ह्याच्यानंतर आयुक्ताला दिलं, तहसीलदाराला दिलं, SDM कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे। कित्येक वेळेस आम्ही पत्रव्यवहार करून देखील आपले जे प्रशासक आहेत त्यांनी या कारखान्याची कोणतीही कारवाई न करता कोणती दखल घेतलेली नाही। त्यामुळे आम्ही येत्या 26 जानेवारीला 26/1/2026 दिवशी आम्ही या कारखान्यावर ऊस वजन काटा बेमुदत बंद याचं उपोषणाचा निवेदन दिलेलं आहे। तुम्हाला नेमका या जय महेश कारखान्याच्या केमिकलयुक्त पाण्याचा काय त्रास होतो आहे? नेमकं तुमचं आरोग्य कशा पद्धतीनं धोक्यात आलेलं आहे याबद्दल काय सांगाल? जय महेश कारखान्याचं दिवसाला कित्येक लाख 2 लाख लिटर जरी पाणी म्हणलं तरी काय हरकत नाही असे आमच्या खरात आडगाव शिवारामध्ये या जय महेश कारखान्याने कित्येक जाग्यावर मोठमोठाले खड्डे करून ETPचं दूषित पाणी, घाण पाणी आमच्या खरात आडगाव शिवारामध्ये सोडलेलं आहे। हेच दूषित ETPचं पाणी हे खालच्या खाली जमिनीमधून पर्क्युलेशन होऊन दुसऱ्याच्या शेतामध्ये विहिरीला उतरत आहे व गावातल्या नागरिकांना पिण्यायोग्य पाणी नसल्यामुळे आमच्या गावातले कित्येक असे नागरिक आहेत त्यांना निपाणी टाकळी या ठिकाणचा जार प्लॅन्ट आमच्या गावामध्ये गणेश कसपटे हे एक कारखाना चालू होऊन 3-4 महिने झाले। म्हणजे अगोदरपासून तर येतातच, पण हे जास्त पाणी वाढलं कधीपासून, हे कारखाना चालू झाल्यापासून हे आम्हाला वर्षानुवर्षे ज्या दिवशीपासून कारखाना चालू होतो ते कारखाना बंद पडेपर्यंत पाणी तर सोडतातच, पण हे पाणी सहजासहजी जमिनीमध्ये मुरत नसल्यामुळे हे वर्षानुवर्षे असंच राहतं। तुम्ही काय आता तुमच्या काय भावना व्यक्त कराल प्रशासनाला आणि शासनाशी? प्रशासनाला मी एवढंच सांगेन की आम्ही याच्या अगोदरही पत्र तुमच्या कार्यालयामध्ये सादर केले होते, पण तुम्ही कोणतेही या कारखान्यावर कारवाई केलेली नाही। त्या अनुषंगाने आम्हाला दिनांक 26/1/2026 दिवशी जय महेश कारखान्याचा ऊस वजन काटा बेमुदत बंद उपोषणाचा इशारा दिलेला आहे। यावर लवकरात लवकर, तरी देखील आज 31/12/2025 रोजी आम्ही हे निवेदन दिलेले होते, तरी देखील या कारखान्याने कोणतीही या पाण्याची विल्हेवाट लावलेली नाही। या कारखान्याने फक्त एवढं ठरवलं आहे की कसा लोकांना त्रास द्यायचा। आमच्या गावामधले कित्येक जागेवरचे रस्ते या कारखान्यामुळे आमच्या गावातल्या नागरिकांना रस्त्यावरून वागता येणं झालं आहे। अशी एवढी जामीन करून टाकलेली रस्ते, कोणत्याही जागेवर खड्डे खांदलेले आहेत, कुठेही कुपट्या टाकल्या, तुम्ही बघू शकतात। पण तुम्हाला दाखवून की असे ह्या ठिकाणी या कारखान्याने आम्हाला राहावं की जावं अशी ही अवस्था करून टाकली खरात आडगाव शिवारवाल्या लोकांची।
खरोखरच या ठिकाणी खरात आडगावच्या नागरिकांच्या खूप मोठ्या समस्या आहेत, जे की जय महेश साखर सहकारी कारखान्यातून निघणारं केमिकलयुक्त पाणी हे पूर्णपणे निपाणी टाकळी आणि खरात आडगावच्या शिवारामध्ये शिरल्या जातं. शेतकऱ्यांचा शेतीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं आहे आणि येथील नागरिकांचं देखील आरोग्य हे धोक्यात आलेलं आहे, कारण त्यांना हेच पाणी पिण्यासाठी वापरावं लागतं, जनावरांसाठी वापरावं लागतं. नेमकं माणसात आणि जनावरात फरक नेमका काय हे कारखान्यांना अद्यापही कळलेला नाही आणि प्रशासनाला देखील हा फरक लवकर कळेल का अशी कळकळीची विनंती खरात आडगावच्या ग्रामपंचायतनं बोलून दाखवलेली आहे. आणि खरात आडगावच्या ग्रामपंचायतनं येत्या 26 जानेवारी 2026 रोजी जय महेश साखर कारखान्यावरती काटा बंद आंदोलन करण्याचं निश्चित केलेलं आहे. ते नक्कीच या ठिकाणी आंदोलन करतील आणि खरोखरच प्रशासन, माजलगावचं आणि बीड जिल्ह्याचं प्रशासन या खरात आडगावच्या ग्रामपंचायतला आणि या ठिकाणच्या नागरिकांना योग्य न्याय देईल का? प्रशासनातील जे काय पर्यावरण अधिकारी आहेत, हे पर्यावरण अधिकारी योग्य त्या वेळेला खरोखरच या ठिकाणी त्यांची भूमिका मांडतील का? बीड जिल्ह्यातल्याच ज्या पर्यावरण मंत्री आहेत पंकजा मुंडे, ह्या देखील बीड जिल्ह्यामध्ये पर्यावरणाचा जो महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होत आहे, त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यामध्ये त्यांच्या स्वतः पंकजा मुंडे लक्ष घालतील का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. लोकमंच मराठीसाठी राजरतन डोंगरे, बीड.